महिलांनी बहुसंख्येने अयोध्या फाउंडेशन महिला मंचचे सभासद होऊन हिंदू नववर्षाची सुरुवात करण्याचे आवाहन ॲडव्होकेट शुभांगी विजयकुमार काटवटे यांनी केले आहे। अयोध्या फाउंडेशन महिला मंचच्या सभासद होणाऱ्या प्रत्येक सभासदाला गिफ्ट म्हणून ट्रॅव्हल बॅग देण्यात येणार असून सभासदांना मिळणार आहे गिफ्टचा बंपर धमाका। याशिवाय लकी ड्रॉ मधून टीव्ही, फॅन यासारख्या वस्तू जिंकण्याची सुवर्ण संधी सभासदांना मिळणार आहे, अशी माहिती या प्रसंगी बोलताना ॲडव्होकेट शुभांगी विजयकुमार काटवटे यांनी दिली। तसेच अयोध्या फाउंडेशन महिला मंचतर्फे सभासदांकरिता होम मिनिस्टर, रामनवमी रथयात्रा, अयोध्या सुंदरी, उद्योजिका पुरस्कार, ॲग्रो टुरिझम ट्रिप, अक्कलकोट दर्शन, आरोग्य शिबिर, योग दिन, लहान मुलांसाठी आरोग्य शिबिर, गौरी गणपती सजावट स्पर्धा, पाककला स्पर्धा, मंगळागौर, आरटीओ टू व्हीलर लायसन कॅम्प, माफक फी मध्ये महिलांसाठीच्या सरकारी योजना, महिलांना कायदेविषयक मार्गदर्शन अशा विविध प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन अयोध्या फाउंडेशन तर्फे करण्यात येणार आहे, असेही त्यांनी यावेळी सांगितले। अधिक माहिती पाहिजे असल्यास अयोध्या फाउंडेशन ऑफिस 344 रामाचा गोट, काळाराम मंदिर शेजारी, सातारा येथे इच्छुकांनी संपर्क करावा। आज आपण इथे अयोध्या फाउंडेशन महिला मंच या महिला मंचाची स्थापना करतोय। ऍक्च्युली आपण हे कार्य हे पूर्वीपासूनच करतोय। गेले 10 वर्ष अयोध्या फाउंडेशनच्या माध्यमातून आपण समाजामध्ये कार्य करतोय। आज नवीन व्यासपीठ, एक महिलांना ताकद मिळावी, एक महिलांना आत्मविश्वास मिळावा आणि महिलांना एक व्यासपीठ मिळावं म्हणून आपल्या संस्थेमध्ये कायदेशीर सल्लागार असणाऱ्या अयोध्या फाउंडेशनचं कार्य करणाऱ्या सौ शुभांगी काटवटे या संस्थेचं नवीन जे व्यासपीठ तयार करतात की अयोध्या फाउंडेशन महिला मंच म्हणून हे नवीन व्यासपीठ आपण तयार करतोय। आज त्या संस्थापक अध्यक्षा म्हणून ह्या व्यासपीठाची घोषणा करतोय मी आणि त्यांनी पूर्ण हे व्यासपीठ हजारो महिलांच्या पर्यंत पोहोचवावं, हजारो महिलांचं त्यांनी काम करावं, तळागाळातील सर्व पीडित असतील किंवा ज्यांच्यावर अन्याय होत असतील अशा पण महिलांना त्यांनी सपोर्ट करावा, असंच मी त्यांना शुभेच्छा देतो आणि पुढील कार्यक्रम हा त्यांनी सुरुवात करावा अशी मी त्यांना विनंती करतो। नमस्कार, मी शुभांगी विजयकुमार काटवटे, मी ॲडव्होकेट आहे आणि अयोध्या फाउंडेशनचं काम गेली 10 वर्ष झालं आम्ही करतोय। तर ह्या अयोध्या फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करतोच आहोत। गेली 10 वर्ष अयोध्या फाउंडेशन हे सामाजिक क्षेत्रामध्ये काम करते। सध्या अयोध्या फाउंडेशन महिला मंच म्हणून एक महिलांसाठी आम्ही व्यासपीठ तयार करत आहोत। त्या व्यासपीठाच्या माध्यमातून प्रत्येक महिलेपर्यंत पोहोचण्याचं काम आणि प्रत्येक महिलेला व्यासपीठ देण्याचं काम आम्ही करतोय। मग महिलेचा सर्वांगीण विकास कसा करता येईल आणि तिच्या पाठीशी कसं खंबीर उभं राहता येईल ह्या सर्वांच्या दृष्टीनं आपण हे एक व्यासपीठ तयार करतोय। तर सर्व महिलांना माझे एक आव्हान राहील, माझी एक विनंती राहील की तुम्ही ह्या अयोध्या फाउंडेशन महिला मंच जो आहे त्याच्यामध्ये सदस्य व्हावं आणि आपल्या ज्या योजना आहेत, आपल्या सर्वांगीण विकास ह्यासाठी आम्ही जी योजना आखलेली आहे त्यामध्ये तुम्ही सर्वांनी सहभागी व्हावं अशी मी सर्व महिलांना एक आग्रहाची विनंती करते। धन्यवाद। महिलांच्या संरक्षणासाठी पुढील तुमचं धोरण काय? महिलांच्या संरक्षणासाठी आपण महिला संरक्षण म्हणून आपलं जे विश्व हिंदू परिषद आहे त्यांच्यामार्फत जी दुर्गावाहिनी आहे त्यांच्या माध्यमातून आपण इथं महिलांसाठी स्वसंरक्षण म्हणून आपण एक हे सुरू करतोय की त्याच्या माध्यमातून आम्ही प्रशिक्षण वर्ग सुरू करतोय। त्या माध्यमातून महिलांना आम्ही लाठिका, त्यानंतर छुरिका याचं सर्वांचं मार्गदर्शन आणि ते कसं चालवायचं आणि समाजामध्ये त्याचा वापर कसा करायचा आपल्या स्वसंरक्षणासाठी ह्याचं आम्ही हे देणार आहोत प्रशिक्षण। अयोध्या फाउंडेशन महिला मंचच्या माध्यमातून आपण महिलांना कायदेशीर मार्गदर्शन सुरू करणार आहोत। त्याच्यामध्ये आम्ही दर महिन्याला 8 महिन्यातून 2 वेळा इथं महिला कायदेशीर मार्गदर्शन वर्ग सुरू करणार आहोत। त्याच्यामध्ये विविध जे कायदेशीर तज्ज्ञ आहेत त्यांच्या थ्रू आपण प्रत्येक महिलेला तिच्या जे कायदेशीर ज्या अडचणी असतील त्याबाबत आम्ही मार्गदर्शन करणार आहोत।
त्याचबरोबर आपण महिलांना स्वसंरक्षणाचे तर धडे देणारच आहोत दुर्गा वाहिनीच्या माध्यमातून. त्याचबरोबर आम्ही इथं महिलांनी सक्षम व्हावं त्यासाठी आम्ही 2 व्हीलरचा कॅम्प सुद्धा ठेवणार आहोत. त्याच्या माध्यमातून महिलांना कमीत कमी पैशामध्ये आपण ड्रायव्हिंग लायसन्सची सुद्धा सोय करणार आहोत. त्याचबरोबर महिलांना स्वतःचं मनोरंजनाचं सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये कार्यक्रम आखलेले आहेत. तर त्याचा सर्व महिलांनी लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करते. प्रत्येक महिलेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहायचं काम अयोध्या फाउंडेशन महिला मंच तर करणार आहेच. त्याचबरोबर सर्व महिलांनी मिळून आपण प्रत्येक महिलेच्या पाठीमागं खंबीरपणे उभं राहण्यासाठी जे जे काही लागेल त्यासाठी मी सौ शुभांगी विजयकुमार काटवटे ही कायम तुमच्या पाठीशी राहील याची मी तुम्हाला ग्वाही. फाउंडेशन महिला मंचच्या संस्थापिका आणि अध्यक्षा सौ शुभांगी काटवटे यांनी तुम्हाला अयोध्या फाउंडेशन विषयी थोडक्यात माहिती दिलीच. तर आता मी तुम्हाला माझी ओळख करून देते. नमस्कार, मी प्राजक्ता घोरपडे अयोध्या फाउंडेशन महिला मंचची कोऑर्डिनेटर म्हणून आज तुमच्याशी संवाद साधणार आहे. तर अयोध्या फाउंडेशनची सुरुवात ही आपण केली आहे आपल्या मेंबरशिपपासून. आपली मेंबरशिप मध्ये जे आपण गिफ्ट देणार होतो ते ही बॅग आहे. ही बॅग तुम्ही बघू शकता. 500 रुपयाच्या अमाऊंटमध्ये आपण मेंबरशिप घेतलेली आहे आणि त्याच्यामध्ये ही बॅग आपण महिलांना देणार आहोत. त्यानंतर महिलांना आपण विविध प्रकारचे कार्यक्रम असतील वार्षिक, की प्रत्येक महिन्याला आपण एक कार्यक्रम घेऊन त्यांच्या मनोरंजनासाठी किंवा जसं की उद्योजिका पुरस्कार आहे, सलाम सातारा होम मिनिस्टर कार्यक्रम आहे किंवा अयोध्या सुंदरी म्हणून आपण कार्यक्रम घेणार आहे. वेगवेगळ्या ट्रिप आपण अरेंज करणार आहे त्यांच्यासाठी. असे मनोरंजक सुद्धा कार्यक्रम आपल्याकडे आहेत. पण त्याचबरोबर उद्देश आहे की महिलांना थोडं सामाजिक आमच्याकडनं कार्य पण घडावं या उद्देशानं RTOचे कॅम्प आपण महिलांना 2 व्हीलर लायसन्स काढण्यासाठी खूप खर्च करावा लागतो. तर त्यासाठी त्यांना कमीत कमी माफक फीमध्ये आपण 2 व्हीलरचं लायसन्स काढण्यासाठी मदत करणार आहोत. त्यानंतर आरोग्य शिबिर घेणार आहोत आपण. एक लहान मुलांचं आरोग्य शिबिर असू दे, महिलांसाठी सुद्धा आपण आरोग्य शिबिर घेणार आहोत. तसंच आपण या महिलांसाठी, सभासद महिलांसाठी CSC मार्फत आपण 300 पर्यंतच्या योजना आहेत आपल्याकडं. आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा निराधार योजना असेल, पेन्शन योजना, अशा प्रकारच्या योजनांसाठी पण महिलांना खूप कष्ट घ्यावं लागतं. तर त्या सुद्धा योजना आपण इथं सरकार मान्य फीमध्ये, अगदी कमी फीमध्ये महिलांसाठी ठेवलेल्या आहेत, जेणेकरून त्यांना त्याचाही लाभ घेता यावा. त्याबद्दल नंतर आपण जसं की मी तुम्हाला म्हणले की अयोध्या फाउंडेशनच्या संस्थापिका ज्या आहेत शुभांगी काटवटे यांनी एक कायदेशीर सल्लागार म्हणून इथं काम करायचं ठरवले. तर आपण तर तेही महिलांना कसं बाहेर पडताना जरा काचपूच होती मनात की बाबा आपण कायदेविषयक सल्ला कुणाला विचारायचा किंवा तिथपर्यंत कुठं कसं जायचं हाच प्रश्न मनात पडलेला असतो आणि त्यामुळे महिला मागे राहतात. तर इथं कुठलाही संकोच न बाळगता महिलांनी आपापले प्रॉब्लेम्स जे काय आहेत, काही अडचणीत आल्या तरी इथं आठवड्यातून एकदा आपल्याला कायदेशीर सल्लागार म्हणून एक मोफत त्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीनं आम्ही हजारो पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहे, जेणेकरून मनोरंजक एक कार्यक्रम सुद्धा त्यांना एन्जॉयमेंट सुद्धा होऊ शकते आणि सामाजिक कार्य सुद्धा घडू शकतं. या उद्देशाने हे अयोध्या फाउंडेशन आजपासून खूप चांगल्या प्रकारे काम करणार आहे. तर तुम्ही सर्वांनी या अयोध्या फाउंडेशनची मेंबरशिप घेऊन आमचे सभासद व्हावं अशी मी तुम्हाला विनंती करते आणि माझं 2 शब्द थांबवतो. जय श्रीराम. मी श्रावणी संजय ठाकरे, विश्व हिंदू परिषद दुर्गा वाहिनी शक्ती साधना केंद्र प्रमुख. दुर्गा वाहिनी हे विश्व हिंदू परिषदचे एक आयाम आहे ज्याच्यामध्ये आम्ही स्त्री आणि महिला या सगळ्यांच्या सक्षमीकरणासाठी आम्ही काम करतो. दुर्गा वाहिनी म्हणजेच काय, तर याचे 3 आयाम आहेत: सेवा, सुरक्षा आणि संस्कार. ज्याच्यामध्ये आम्ही जे वरिष्ठ आहेत ज्यांना सेवा प्रदान करू शकतो त्यांना आम्ही सेवा प्रदान करतो. संस्कार म्हणजे जे लहान मुलं आहेत त्यांच्यासाठी आम्ही संस्कार वर्ग चालवतो. जे आजकाल आपले हिंदू बांधव आहेत ते पाश्चात्य संस्कृती अडॉप्ट करत आहे आणि हिंदुत्व विसरायला लागले आहे, त्या बाबतीत आम्ही सांगतो. आणि शेवटी येते सुरक्षा. सुरक्षा म्हणजे काय, तर प्रथम स्वतःची सुरक्षा, नंतर आपल्या परिवाराची सुरक्षा, नंतर आपल्या देशाची सुरक्षा. तर सुरक्षेचं जे कार्य आहे ते आपल्याला स्वतःपासून सुरू केलं पाहिजे. मग दुर्गा वाहिनीच्या अंडर आम्ही विविध प्रकारचे जे शस्त्र आहे ते कसे चालवायचे ते आम्ही शिकवतो. जे आहे लाठीकाठी, तलवार, नियुद्ध, छुरिका, अशा प्रकारच्या गोष्टी आम्ही शिकवतो. फाउंडेशन आणि दुर्गा वाहिनी मिळून महिलांना त्यांच्या सक्षमीकरणाचे धडे आम्ही देणार आहोत आणि आदरणीय शुभांगी ताईंचे धन्यवाद की त्यांनी आम्हाला इथे बोलवलं. जय श्रीराम. धन्यवाद. मी सौ गीता दिलीप धावडे. आज या अयोध्या फाउंडेशनतर्फे मला म्हणजे
शुभांगीताई काटवटे यांचा माझा पहिल्यांदाच परिचय, म्हणजे ओळख तशी खूप दिवसापासून आहे, पण समोरासमोर आल्यानंतर आज प्रत्यक्षात त्यांची माझी ओळख झालेली आहे. आज या अयोध्या फाउंडेशन तर्फे मी जे ह्यांचं काम करणार आहे, जशी आपली मेंबरशिप आहे 500 रुपये भरून, पण ह्यातल्या मला जी फॅसिलिटी ज्यांच्या बरंच काय काय आहेत, ती महिलांसाठी जे काही चांगलं योगदान ते काम करतायत, हे मला मेन त्यांच्यातलं खूप आवडलेलं आहे. मी आज 15 वर्ष झालं खूप ठिकाणी कमिटी मेंबर म्हणून काम करते, पण बऱ्याच ठिकाणी इथं ज्या सुविधा आहेत त्या तिथं नाही आहेत असं मला वाटतंय. पण आज पहिल्यांदाच मी ह्यांच्या कार्यामध्ये उतरलेली आहे आणि या कार्यामध्ये भरघोस त्यांना प्रतिसाद मिळावा. खूप मोठं तुम्ही चांगलं कार्य करून पुढे जावं, सर्व महिलांना खंबीरपणे साथ देऊन त्यांच्या पाठीशी उभं राहावं, हीच माझी इच्छा आहे. धन्यवाद. मी सुवर्णा पंकज मुळे. आज अयोध्या फाउंडेशनचे जे कमिटी मेंबरमध्ये माझं सरांनी आणि मॅडमने जे सिलेक्शन केलं आहे, तर अयोध्या फाउंडेशनच्या ज्या मेंबरशिपचे जे सदस्य होणार आहेत महिला, त्यांच्यासाठी एवढ्या छान फॅसिलिटीज आहेत ना की त्या फॅसिलिटीज उतर कुठेही नाही आहे. म्हणजे की बाबा स्वतः त्यांच्या महिलांसाठी नाही तर महिलांच्याच कुटुंबामधील प्रत्येक मुलाला किंवा म्हणजे त्या मिस्टरांना ह्यांना सुद्धा त्याच्यातून फायदा मिळणार. एवढे छान आहे, त्यांच्या आरोग्याची शिबिर होणार आहे, परत त्यांचे प्रोग्राम होणार आहेत, हे सगळं इतकं छान आहे ना की असं कुठेही नाही आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शुभांगी काटवटे मॅडमने जे आपल्याला तो प्लॅटफॉर्म दिला आहे, तो प्लॅटफॉर्मचा सगळ्यांनी फायदा घ्यावा आणि जास्तीत जास्त सदस्य होण्याचे मी पण खूप प्रयत्न करणार आहे, कारण की खूप सपोर्ट सिस्टीम आहे ती आमची. त्यामुळे मी माझ्यापर्यंत होते तेवढे खूप प्रयत्न करणार. धन्यवाद. नमस्कार, मी वेदांगी सिद्धार्थ खांडेकर. अयोध्या फाउंडेशन महिला मंचच्या माध्यमातून आपण जे महिलांसाठी CSC सेंटर चालू केलंय, तर त्याच्या मार्फत ज्या योजना आहेत ते मी सांगण्याचा प्रयत्न करेन. नक्कीच आपण जर बाहेर बघायला गेलं तर गव्हर्नमेंटच्या योजना कमीत कमी 200-300च्या खाली आपल्याला दिल्या जात नाहीत, पण आपण इथे ज्या योजना आहेत त्या फक्त गव्हर्नमेंटला जी फी भरायला लागते, सरकार मान्य जी आपली फी असेल, पॅन कार्डसाठी असेल किंवा ज्या बाकीच्या योजना आहेत त्यांच्यासाठी असेल, त्या सरकार मान्य फी मध्येच आपण देण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्याच्यामुळे माझी सगळ्या महिलांना विनंती आहे की जास्तीत जास्त तुम्ही या योजनेचा फायदा घ्या, की जेणेकरून तुम्हाला तुमचे जे कागदपत्र आहेत ते कमीत कमी फी मध्ये, माफक फी मध्ये तुम्हाला मिळतील. एवढीच तुम्हाला विनंती करते. धन्यवाद. अयोध्या फाउंडेशन महिला मंचाची मी कमिटी मेंबर आहे, तर मीही स्वतः सदस्य आहे, तर तुम्ही सगळ्यांनीही स्वतः या सभासद व्हा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे शुभांगीताईंनी इतकं छान सांगितलं आता की महिलांसाठी ज्या ज्या सुविधा करणार आहे, आजपर्यंत कुणीही असं केलेलं नाहीये. ह्या तर सगळ्या गोष्टी मिळतातच आपल्याला, पण त्याबाबत जे शुभांगीताईंनी आज सांगितलेलं आहे, तर सर्व महिलांनी तयार व्हा आणि शुभांगीताईंबरोबर आपणही खंबीरपणे त्यांच्याबरोबर उभा राहणार. नमस्कार, माझं नाव सौ पौर्णिमा तानाजी शिंदे. मी अयोध्या फाउंडेशनची कमिटी मेंबर आहे. मी सभासद होणार आहे, तुम्ही पण सभासद व्हा. नमस्कार. माझं नाव सौ वैशाली विजय भोसले. मी अयोध्या फाउंडेशनची कमिटी मेंबर झालेली आहे. तरी तुम्ही पण माझ्या मैत्रिणींनो सर्वांनी कमिटी म्हणजे घ्यायचा लाभ घ्या आणि सर्वांनी सहकार्य करा. आणि मॅडम शुभांगी मॅडम आहेत ना, त्यांनी खूप म्हणजे महिलांसाठी खूप सुविधा आणलेल्या आहेत आणि त्याचा तुम्ही लाभ घ्या. आणि कसं आहे, आपल्याला म्हणजे मी ही सातारामध्ये सुद्धा करणार आहे आणि परळी भागात जे काही मैत्रिणी असतील माझ्या, त्याच्यामध्ये पण मी करणार आहे. एवढंच बोलते, संपते. नमस्कार मैत्रिणींनो, मी सौ ज्योती अभिजित चोरके. मी अयोध्या फाउंडेशन महिला मंचची कमिटी मेंबर आहे आणि यामध्ये भरपूर चांगल्या योजना आहेत. त्या योजनेचा तुम्हीही लाभ घ्यावा असं मला वाटतं. धन्यवाद.